अर्थात अर्थवेदमध्ये आपलं स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण अर्थवेदमध्ये नवनवीन फायनान्शियल लिटरसीचे सगळे सब्जेक्ट म्हणजेच व्यावहारिक असतील किंवा MSME SME रिलेटेड असतील, MIDC असेल, बँक असतील, म्युच्युअल फंड असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, असे नवीन नवीन आपण प्रत्येक वेळेस विषय हे अर्थवेदमध्ये घेऊन येत असतो. आजचा आपला जो विषय आहे तो आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलंय की आम्हाला मॅडम छोटे छोटे विषय पण हवेत, की जसं बँकमध्ये आपले अकाउंट्स जे असतात, कुठल्या अकाउंटचं महत्त्व काय आहे, कुठलं अकाउंट कसं ऑपरेट होतं. सो आज आपल्यासोबत दिलीप सातभाई सर जे CA आहेत आणि जे आपल्या चॅनलला नेहमीच नवनवीन गोष्टींवर माहिती देत असतात फायनान्सबद्दलची. तर आज अकाउंट्स बद्दलची पण माहिती आपल्याला सर देणार आहेत. तर सर आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि आजचा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे डीमॅट अकाउंट, की जे आता सध्या खूप चलनात आणि वापरात आलेलं अकाउंट आहे. पण त्यामध्ये विषय असा येतो सर की डीमॅट अकाउंट ओपनिंग पासून तर टॅक्सेशन पर्यंत ह्या गोष्टींमध्ये त्याचं नेमका रोल काय असतो किंवा महत्त्व काय असतो सर. तर पहिले डीमॅट अकाउंट म्हणजे काय, जे नवीन शब्द आपल्याला काही वर्षापासून ऐकायला मिळतो, तर सांगाल. तर सामान्य लोकांच्या दृष्टीने जर त्या डीमॅट अकाउंटची जर आपल्याला व्याख्या करायची ठरली तर ज्याप्रमाणे आपलं एखाद्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असतंय किंवा करंट अकाउंट असतंय किंवा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट असतंय आणि त्यामध्ये आपण पैसे ठेवतो. ते जे पैसे आपण ठेवतो त्याला आपण म्हणतो सेव्हिंग, करंट आणि बँक अकाउंट. पण ज्या वेळेला तुमच्या काही गुंतवणुकी, उदाहरणार्थ म्हणजे काय, शेअर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स, मग बॉन्ड्समध्ये रिझर्व्ह बँकेचे बॉन्ड्स असतील किंवा इतर कोणत्या कंपन्यांचे बॉन्ड्स असतील, इन्शुरन्स कंपन्यांचे असतील, पॉलिसीज असतील किंवा इतर काही जे आपण म्युच्युअल फंडाचे युनिट्स म्हणतो किंवा इतर कोणत्याही सिक्युरिटीज असतील, या सिक्युरिटीज आपल्याला ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये केंद्र सरकारने ही एक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बँकांमध्ये पैसे ठेवतो त्याप्रमाणे एखाद्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करून तिथं ठेवतो त्या अकाउंटला डीमॅट अकाउंट असं म्हणतात. टेक्निकली जर म्हणायचं असतं तर त्याच्यात दोन प्रकारचे नावं असतात, एक डिमटेरियलायझेशन आणि एक रिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन याचा अर्थ असा की ज्या वेळेला एखादं शेअर सर्टिफिकेट तुमच्याकडं भौतिक स्वरूपात किंवा पेपर फॉर्मॅटमध्ये येतं, ते सांभाळणं फार डिफिकल्ट असतंय आणि अशा वेळेला 10 लाख लोकांच्या हातातनं जर तो बदल होऊन जर दुसऱ्याकडे जर जाणार असेल तर 10 वेळा त्याला 10 लाख वेळा त्याला त्या अकाउंटमध्ये नोंदी करायला लागतात. म्हणून ही एक नवीन पद्धत 1996 साली केंद्र सरकारने त्यावेळेला इश्यू केली होती आणि त्यामध्ये दोन प्रकारच्या मोठ्या संस्था, NSDL आणि CSDL. NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड आणि सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, या दोन महत्वाच्या मोठ्या संस्था केंद्र सरकारने स्थापन केल्या आहेत आणि या संस्थांच्या मार्फत DP म्हणून आहेत, ज्या DP म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणतात त्याला. या डिपॉझिटरी पार्टिसिपंट मार्फत लोकांना खाते उघडून देण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिलं होतं. आता या जे DP असतात त्या कोण असतात, या DP असतात त्या तुमच्या बँका असतात. HDFC बँक आहे, सेंट्रल बँक आहे, ग्लोब इन्व्हेस्टिंग मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. म्हणजे या खाजगी पण संस्था असू शकतात किंवा तुमच्या सरकारी संस्था पण असू शकतात. या संस्थांमध्ये आपल्याला आपण जे काही खाते ज्या वेळेला उघडू त्या खात्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्याची आपल्याला ती परवानगी देतात. आपलं सगळं अकाउंट धरतात. जसं आपण बँकेमध्ये भरले 100 रुपये भरले, 200 काढले, 400 भरले, 200, आपल्याला त्याचं स्टेटमेंट ऑफ अकाउंट मिळतं. तसंच या डीमॅट अकाउंटमध्ये ज्या आपण गुंतवणुकी ठेवल्या त्याचं सगळं रेकॉर्ड होत आहे आणि ज्या गुंतवणुकी आपण विकल्या किंवा आपल्याला ट्रान्सफर केल्या असतील त्याचं पण रेकॉर्ड या संस्था ठेवत असतात. एक महत्वाचा मुद्दा, NSDL आणि CSDL या सर्व सुविधा मोफत स्वरूपात देत असतात. त्यामुळे ही जी डिपॉझिटरी पार्टिसिपंट जरी असली ही आपल्याकडनं पैसे घेईल, पण ती प्रत्यक्षात जेव्हा CSDL किंवा NSDL मध्ये खातं उघडून आपले ज्या पैसे ठेवले जातील किंवा इन्व्हेस्टमेंट ठेवली जाईल त्यामध्ये मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे आकारले जात नाही. हा केंद्र सरकारचा एक मोठा उपक्रम आहे असं म्हणायला काय हरकत नाही.
सर याच्यात डीमॅट जर म्हटलं तर आपले जसे सेव्हिंग अकाउंट्स आपण एका माणसाचे वेगवेगळ्या बँकांमध्ये भरपूर असू शकतात, 2 किंवा 2हून जास्त, तसं डीमॅटचं पण असतं का? हो, डीमॅट मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या संस्थांमध्ये खाते उघडता येतात, पण तेवढी गुंतवणूक पाहिजे तुमच्याकडे की 4 अकाउंट मेंटेन करण्याची तुमची तिथे ह्याच्यात अकाउंटची असली पाहिजे. नाहीतर साधारणतः आपल्या नॉर्मल बँकेसारखं होईल की बघ 100 रुपये बॅलन्स आहे, 4 अकाउंट मध्ये आहे आणि 50 रुपये बॅलन्स 7 अकाउंट मध्ये, त्याला तसं काही टेक्निकली अर्थ राहणार नाही. त्यामध्ये डीमॅटचं पण होणार आहे आणि डीमॅटच्या प्रत्येक अकाउंटला साधारणतः 500 ते 1000 रुपयापर्यंत दर वर्षाला चार्ज घेतला जातो. त्यामुळे ऍडवाइजेबल नाही 4 किंवा 3 अकाउंट असणं. त्यामध्ये एक अकाउंट असलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यात तुम्हाला कितीही ट्रान्झॅक्शन झाले तरी तुम्हाला ते तिथं हे करता येतात. आणि नॉर्मल बँक आणि डीमॅट मध्ये फक्त एकच फरक आहे, तिथं भौतिक स्वरूपामधली कॅश जमा होते, इथं मात्र तुमची गुंतवणूक जी आहे ती फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केली जाते. प्रकार असतात डीमॅट मध्ये? आहेत ना, 3 प्रकार आहेत डीमॅट अकाउंटचे. एक म्हणजे आपलं नॉर्मल लोकांचं अकाउंट असतंय आणि नॉन रेसिडेंट इंडियन साठी 2 प्रकारचे अकाउंट्स आहेत. एक रिपॅट्रिएशन अकाउंट आहे आणि एक नॉन रिपॅट्रिएशन अकाउंट आहे. आता नॉर्मल माणसाचं म्हणजे तुम्ही मी कुठेही आपण गेलो, आपण आधार अकाउंट दिलं, आधार नंबर दिला, पॅन दिला की आपल्याला कोणत्याही डीपी म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट मध्ये आपल्याला कधीही डीमॅट अकाउंट काढता येतं. मग त्याच्यासाठी जी काही ओळख लागते ती ओळख आपल्याला द्यायला लागते आणि त्याप्रमाणे मग जे काही आपण खरेदी विक्री होऊ ही खरेदी विक्री त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होते. ते नॉर्मल अकाउंट आहे. दरवर्षी साधारणतः तुम्हाला जे काही व्यवहार करा त्याचं स्टेटमेंट ऑफ अकाउंट आपल्याला मिळू शकतं. दुसरं अकाउंट जे आहे ते नॉन रेसिडेंट रिपॅट्रिएबल अकाउंट. आता हे जे नॉन रेसिडेंट रिपॅट्रिएबल अकाउंट आहे याच्यामध्ये गुंतवणूक ही परदेशी रुपयांमध्ये किंवा इंडियन रुपीज मध्ये होतं, पण हे जे लिंकिंग ऑफ अकाउंट आहे हे लिंकिंग ऑफ अकाउंट तुम्हाला एनआरई अकाउंट साठीच करायला लागतं. म्हणजे नॉर्मल आपल्या अकाउंट मध्ये जसं सेव्हिंग करंट अकाउंट आहे त्या अकाउंटला ते क्लिअर करून चालत नाही, कारण एनआरई अकाउंट मध्ये येणारे पैसे परदेशातूनच येतात, तिथं दुसरे पैसे ठेवता येत नाहीत. त्यामुळं जे काही व्यवहार होतील नॉन रेसिडेंट रिपॅट्रिएबलचे ते या खात्यामार्फतच होत असतात. आणि नॉन रिपॅट्रिएबल एक अकाउंट आहे त्याला एनआरओ अकाउंट लिंक केलं जातं. हे मात्र पैसे परदेशातल्या करन्सीमध्ये कन्वर्ट होत नाहीत. आता ज्या व्यक्तींना भारतामध्ये काही ट्रेडिंग करायचं असतं, आता ट्रेडिंग करायचं म्हणजे काय, खरेदी विक्री आपल्याला व्यवहार करायचे असतात, असे जर काही खरेदी विक्री करायची असेल तर त्याला एक आणखी त्याला लिंक्ड असणारं अकाउंट ओपन करायला लागतं. त्याला ट्रेडिंग अकाउंट असं म्हणतात. या ट्रेडिंग अकाउंट मधनं तुम्ही कधी खरेदी करू शकता, विक्री करू शकता आणि मोठे मोठे डीपी आहेत म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट जे आहेत बँकांसारखे आपण म्हणतो, ती तुम्हाला ऑनलाईन सुद्धा त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजे आज तुम्हाला वाटलं की बाबा विप्रोचा शेअर आज जरा कमी दरात मिळतोय तर तुम्ही नुसतं तिथे एंट्री केली आणि पैसे टाकले की तुम्हाला त्याच्यामध्ये ती खरेदी किंवा विक्री करता येत आहे. ही उत्तम सुविधा आता भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाली आहे. एक स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक 10 वर्षापूर्वी याच्यात 2 कोटी सुद्धा लोकांनी डीमॅटचे अकाउंट्स नव्हते, पण आज तुम्ही पाहिलं तर आजच वर्तमानपत्रात मी पाहून आश्चर्यचकित झालो, 12.5 कोटी अकाउंट्स या डीमॅट अकाउंट मध्ये झाले. म्हणजे 6 पट वाढ या डीमॅट अकाउंट मध्ये झाली आहे. कारण त्याच्यामध्ये थोडासा लोभाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण लोकांना कमी श्रमात जास्त पैसे पाहिजे असा नॉर्मल ट्रेंड असतोय आणि लोकांचे एक फसगत आहे किंवा चुकीचा समज आहे किंवा शेअर मध्ये पैसे घातले की एका दिवसात आपण मिलियनर किंवा बिलियनर होतो. तसं कधीही होणार नाही. त्याचा अभ्यास आहे, त्याचा पूर्णपणे माहिती घेऊन तुम्ही जर पुढे गेला तरच त्यामध्ये पैसे असतात, अदरवाईज पैसे मिळायची शक्यता तशी नसते. पण सर आता जसं आपण बघितलंय इतर बँकांमध्ये किंवा आपल्या ज्या म्हणतो मॅन्युअल अकाउंटिंग आणि या सगळ्या गोष्टी आहेत की फिजिकली ते अकाउंट ओपन होतं, सगळ्या गोष्टी होतात. आता लोकांना थोडंसं असं म्हणायला हरकत नाही की एक नवीन साधन मिळालंय की नाही बाबा आम्ही डीमॅट अकाउंट काढलंय, यामध्ये पैसे राहू देऊ, पैसे नाही काही तर 2 रुपये वाटतील याच्यामध्ये, पण असलेले कधी बेटर आहे त्यामध्ये. म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट साठी पण जर आपण बघितलं तर लोक थोडेसे अग्रेसिव्ह पण होत आहेत त्या ठिकाणी, की स्टुडंट्स असतील, बिझनेस ओनर्स असतील. त्याचे भरपूर फायदे आहेत. डीमॅट अकाउंटचे जर फायद्याचं आपण पाहिलं ना तर आता तुम्ही बघा, आपण घरामध्ये कॅश का ठेवत नाही, चोरी होऊ नये म्हणून.
किंवा पुरेसं त्याला संरक्षण मिळावं म्हणून आपण बँकेत ठेवतो. जी गोष्ट कॅशची आहे तीच गोष्ट सिक्युरिटीची पण आहे. आपल्याला कोणताही त्रास न होता जर एखादी संस्था आपली सगळी गुंतवणूक त्यांच्याकडे ठेवून आपल्याला जर सगळी माहिती देणार असेल किंवा तुमच्या 4,000 तुमच्या बॉन्ड्स आहेत, 2,000 तुमचे शेअर्स आहेत, तर ती सगळ्यात चांगली माहिती आहे. आणि मुख्य म्हणजे चोरी जाण्याची शक्यता अजिबात नाही. फिजिकल फॉर्मॅटमध्ये माझ्या स्वतःच्या केसमध्ये मला आठवतंय, मी काहीतरी 50 ग्रॅमचं मध्यंतरी गोल्ड बॉन्डचं फिजिकल सर्टिफिकेट घेतलं, आज ते सापडतच नाही. आता प्रश्न असा आहे, ते मिसप्लेस झालं, चोरीला गेलं, काहीच माहित नाही. तर हा जो काही डेंजर आहे, हा डेंजर तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये पूर्णपणे थांबवता येतो. नंतर कागदाची जी नासाडी होती सध्या, कारण आता समजा आज तुमचं फिजिकल फॉर्मॅट आहे, 10 लाख लोकांना वाटायचं असेल तर 10 लाख लोकांचे 10 लाख कागद लागतील. तो पुन्हा जाड कागद लागणार, त्याला स्टॅम्पिंग लागणार, प्रिंटिंग लागणार, हे सगळं तुमचा खर्च त्याच्यामध्ये वाचणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये फक्त टाईप करायचं आणि तिथं एकदा त्याच्या डिमॅट अकाउंटमध्ये नोंद झाली की सगळं संपलंय. आणि क्विक काय सगळं म्हणजे फिजिकल फॉर्मॅटमध्ये काय आपल्याला लिहित बसायला लागतंय, इथं तसा प्रकारच नाही. तिथं झाली तुमची शेअर सर्टिफिकेट अकाउंट टाकला, खात्यामध्ये जमा. पुन्हा शेअर मध्ये तुमची सिग्नेचर बदलली, अमुक बदलली, हा प्रकारच नाही. एकदा झालं तुमचं अकाउंट मध्ये झाली की ती अकाउंट बंद होते त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे काय, प्रत्येकाला ते मोबाईलवर अवेलेबल आहे, मोबाईल अवेलेबल आहे, लॅपटॉपवर अवेलेबल आहे. आणि एनीवे कॉन्टॅक्ट आहे ना. समजा आज तुम्ही पुण्यात आहात, उद्या तुम्ही मुंबईला गेलात, मुंबईतून तुम्हाला शेअर विक्री खरेदी करायची असेल तर एनीवेअर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध आहे. बँकेत जाऊनच करायचंय असं असं काही मुळीच नाहीये. नाही. तसं कॅशची तुम्हाला बँकेत जाऊन आता तुमच्या कोर बँकिंग सोल्युशनमुळे तुम्हाला कोणत्याही ब्रांच मध्ये आता पैसे विड्रॉ करता येतात. पण यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी एनीवेअर फ्रॉम इंडिया किंवा वर्ल्ड तुम्हाला कुठल्याही अकाउंट मधनं तुम्हाला खरेदी विक्री ताबडतोब करता येते. आणि हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामध्ये. सर, डीमॅट अकाउंट साठीचा शेवटचा प्रश्न आपला हा असणार आहे की डीमॅट अकाउंटचं टॅक्सेशन किती महत्वाचं असतं. म्हणजे आता एखादी व्यक्ती आहे की समजा ती छोट्या प्रमाणामध्ये काम करत असेल त्यात, तर आपण डीमॅट अकाउंटचं जे काही टॅक्सेशन असतं की कॅपिटल गेन असतील तुमची, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, म्हणजे काय सजेस्टेड असणार आहे की अकाउंटिंगमध्ये घ्यायला पाहिजे की बाय डिफॉल्ट ते येतच, जसं पॅनला आता आपले सगळे अकाउंट जे आहेत ते दिसतात त्याच्यात, तर डीमॅट अकाउंट पण आपलं रिफ्लेक्ट होतच तिथे त्याच्यात. तर छोट्या प्रमाणात इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना त्याचा खूप फरक पडत नसेल, पण जे मोठ्या प्रमाणात आहे, आता समजा 2,000ची SIP केली, 5,000ची केली, 10,000ची केली किंवा कुठले बॉन्ड्स घेतलेले, तर त्याचं रिफ्लेक्शन आपलं अकाउंटवर कसं होत असेल. मुख्य मुद्दा त्याच्यातला असा आहे की ज्या वेळेला आपण अकाउंटिंग आपलं पूर्ण करतो, त्या अकाउंटिंग मध्ये ज्यावेळेला आपण खर्च करत असतो त्यावेळेला त्याचे रिफ्लेक्शन होत असतात. पण शेवटी प्रत्यक्षात फिजिकली त्या अकाउंट मध्ये किती इन्व्हेस्टमेंट जमा आहे हे जर जोपर्यंत रिकन्सिलेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची पोझिशन नीट कळू शकणार नाही. प्रत्यक्षात असंही होऊ शकतं की तुम्ही 10,000 शेअर घेतले पण तिकडे अलॉट होताना 8,000 शेअर झाले असतील, तर तुमचं अकाउंटिंग स्ट्रक्चर ते 10,000 शेअर सांगेल, पण तिथं प्रत्यक्षात 8,000 जर शेअर जमा असतील तर याचं रिकन्सिलेशन करून तुम्हाला नक्की किती फायदा झाला होता, पैसे येणं आहेत का, पैसे देणं आहेत का, ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये काढता येते. आणि त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मित्रांनो, आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की डीमॅट अकाउंट हे फक्त नावानिशी माहीत असणं गरजेचं नाहीये. त्यामधले कुठले प्रकार असतात, टॅक्सेशनला तुम्ही काय घ्यायला पाहिजे, जे एनआरओ मध्ये आहे, एनआरई मध्ये आहेत, तर त्या लोकांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आणि नक्कीच ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली तुम्हाला आमचे नंबरही दिलेले आहेत, व्हिडिओ दिलाय, वेबसाईटही दिली आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी तिथेही संपर्क करू शकताय. सर, थँक्यू सो मच की डीमॅट बद्दल तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आणि सोप्या शब्दात दिली. थँक्यू सो मच. डिजिटलच्या या युगात करूयात नवी सुरुवात. कॉस्मोजेन झेड ॲप करी बँकिंग आनंदात. ट्रान्झॅक्शन होईल क्षणात, सिक्युअर्ड ॲप देईल साथ. बँकिंगचा नसेल ताप, पेपरवरचा नसेल व्याप. युजर फ्रेंडली, इझी, सोपे कॉस्मोजेन झेड ॲप. कॉस्मोजेन झेड ॲप. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.